मित्रांनो नमस्कार. मी अंकुश बेर्डे नाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो आपण आज खळद आणि वाळुंज या दोन गावाच्या शिवार आलेलो आहे आणि शेतकऱ्यांना सध्या पेरणीची गडबड चालू आहे. तसा शेतकऱ्यांना पेरणीसाठी यावर्षी एक महिनाभर जवळपास उशीर झालेला आहे. त्यामुळं आता वापसे झालेले दिंडी वारी पुढे गेलेली आहे माऊलीची आणि शेतकरी अत्यंत कामात व्यस्त आहेत. अशा वेळेस आपण कायमच नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो. तसा विचार केला तर यावर्षी एक महिना पाऊस लेट झाला, सुरुवातीला बरा पडला, त्यानंतर थांबलेला आहे, आता पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि तोपर्यंत शेतकरी पेरणीची लगबग आहे आणि पेरणी उरकून घेत आहेत. आता ह्या वातावरण बदलामध्ये तोंड देण्यासाठी शेतीमध्ये आपल्याला काय करता येईल, कारण शेतकऱ्याच्या हातात बाजारभाव नाही, त्याच्या निविष्ठा खताचा बियाचा औषधाचा खर्च त्याच्या हातात नाही, त्याच्यानंतर विक्री जे करतो आहे त्याचं बाजार त्याच्या हातात नसतो, निसर्ग हातात नाही. तर मग त्याच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत आणि ह्या वातावरण बदलामध्ये आम्हाला आमच्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आपण हा व्हिडिओ करतो आहे. पेरणी चालू आहे. आज आपण भुईमुगावर बोलणार आहोत आणि भुईमुगाची बेडवर लागवड किंवा रुंद वरंबा सरी पद्धतीने लागवड कशी करायची याच्याबद्दल बोलणार आहेत. तर दादा तुमची ओळख करून द्या. मी बाळासाहेब निवृत्ती फुले, खळद. क्षेत्र आमचं दोन्ही गावात आहे, वाळंज खळदमध्ये. बरं, अलग लक्षात. तुमची ओळख करून द्या. माझं नाव हरिभाऊ तुकाराम फुले, माजी पोलीस पाटील. काय मी खळद आणि वाळून आमचं शेजारीच रवींद्र आपलं बाळासाहेब फुले आणि हरिभाऊ फुले बांधकरीच आहेत तुमचे, आमचे बावकीचे. बावकीचे. या दृष्टिकोनातून आज साहेब शेतामध्ये स्वतः प्रत्यक्ष पाहणी करण्याकरता आलेले आहेत आणि पेरणीकरता आधुनिक पद्धतीचं ट्रॅक्टर पाच फणी ते घेऊन आलेले आहेत. आता आम्ही प्रत्यक्ष पेरणीला सुरुवात करणार आहे. बरोबर. मॅडम आमच्या ह्या स्वाती मॅडम आहेत, यादव मॅडम. इथं सहाय्यक कृषी अधिकारी आहेत आणि त्याची फार तळमळ असते, ते मागे आपण त्यांना बोललेलं आहे. तर मॅडम तुमची एक ओळख करून द्या. मी श्रीमती यादव स्वाती गजानन, सहाय्यक कृषी अधिकारी. माझ्याकडे खळद सजा आहे. खळद सजामध्ये वाळूंज गाव आहे. आता हे जे आपण भुईमुग पेरतोय तर त्याच्यात काय बियाणं दिलं आहे शेतकऱ्यांना? शेतकऱ्याला आपण प्रात्यक्षिक मधून बियाणं दिलेलं. कुठल्या ह्याचं दिलेलं आहे ते थोडं सांगा सविस्तर. आपण प्रात्यक्षिक मधून K1812 ही व्हरायटी शेतकऱ्याला दिलेली आहे. बरं, ते शासनाने पुरवलेलं आहे. शासनाने. आणि किती गुंठ्यासाठी शेतकऱ्याला दिलेलं आहे? आपलं प्रात्यक्षिक 1 एकराचं असतं, पण शेतकरी शक्यतो इथं 1 एकर मोठ्या प्रमाणात करत नाही, त्यामुळे तुम्ही विभागून दिले. मित्रांनो, भुईमुगाचा विचार केला तर भारत हा सगळ्यात जास्त भुईमुगाचं उत्पादन घेणारा देश आहे. जवळपास जगाच्या 69% भुईमुगाचं क्षेत्र हे भारतामध्ये येतं. परंतु आणि भारताव्यतिरिक्त चीन, नायजेरिया किंवा काही आफ्रिकन कंट्री आहेत, काय अमेरिकेमध्ये या भुईमुगाचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे. आणि उत्पादकतेचा जर विचार केला तर आमची उत्पादकता अत्यंत कमी आहे. भारताची चीनच्या बरोबरीची जर उत्पादकतेचा जर विचार केला तर चीनची उत्पादकता ही भारताच्या दुप्पट आहे. मग हे उत्पादकता जर कमी असेल, उत्पन्नच कमी येत असेल तर शेती कशी परवडायची? तर मग त्यासाठी आपल्याला उत्पादकता भुईमुगाची कमी असण्याची कारणं काय आहेत, तर त्याचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये मुख्य मुद्दे असे दिसतात की शेतकरी लागवड करताना पारंपरिक पद्धतीनं सारा पद्धतीनं लागवड करतात, बी बदलत नाही दरवर्षी, त्याला बियाला बीज प्रक्रिया करत नाहीत, एकरी झाडाची संख्या म्हणजे बरोबर योग्य अंतरावर 2 ओळी आणि 2 रोपामधलं अंतर ठेवलं जात नाही. त्यानंतर मग खत देताना त्या भुईमुगाची गरज काय आहे याचा विचार न करता, म्हणजे थोडक्यात काय कॅल्शियमची गंधकाची जी गरज आहे ती दिली जात नाही. त्याच्यानंतर मग कीड आणि रोगावर दुर्लक्ष केलं जातं आणि खरीपाचं पीकही तसंही कोरडवाहू समजलं जातं. भुईमुगामध्ये असं आहे की खरीपाचं उत्पादन तसं फार कमी येतं. त्याच्यानंतर त्याचं कारण काय असतं आहे की ढगाळ वातावरण असतं आहे, पावसावरचं पीक असतं आहे, त्याच्यामुळे कधी पाऊस जास्त पडतो कधी कमी पडतो, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्यामुळं कीड आणि रोगसुद्धा वाढतात, त्याच्यामुळे खरीपाचं उत्पादन कमी आहे. रबीमध्ये जो भुईमुग घेतला जातो सप्टेंबरच्या आसपास पेरला जातो, त्याच्यामध्ये सुरुवातीला थंडी जर जास्त असेल तर ते उगवण होत नाही आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी असतो, त्यामुळे रबीचं पण उत्पादन तसं कमीच येतं उन्हाळ्यापेक्षा. परंतु खरीपापेक्षा रब्बीचं उत्पादन चांगलं येतं. आणि खरं भुईमुगाचं जर उत्पादन असेल चांगलं घ्यायचं असेल तुम्हाला तर आपल्याला उन्हाळी भुईमुगच करावं लागेल, त्याशिवाय काही पर्याय राहत नाही. परंतु पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे तेवढं क्षेत्र राहत नाही. आता आपण कमी उत्पादकतेची कारणं पाहिली तर मग आता आपण तुम्ही जे भुईमुग किती पेरता? आता साधारण 20 गुंठ पेरला आहे.
20 गुंठे. आता कशासाठी म्हणजे उद्देश काय असतो भुईमुग घेण्याचा काय म्हणजे घरी खाण्यासाठी का विक्रीसाठी का ओल्या विक्रीसाठी नाही, शेंगासाठी? आपण हा घरच्यासाठीच करतो. दरवर्षी आपलं जे दरवर्षी, काय हा. करायचं घरच्यासाठी. घरच्यासाठी. बाहेर विक्री ओल्या शेंगा वगैरे अजिबात विक्री काही मंडळी ओल्या शेंगा विकतात. विकतात हम्म. पण आपल्याला घरी कसं तेल घरचं हम्म. होतं, गाणा गाळून आणला हम्म, हम्म. वर्षभर तेल पुरतं. बर गाईंला पेंड होती त्याची. आणि मग ह्याचा जात किंवा वाण कुठले वापरता? आम्ही पहिलं फुले प्रगती घेत होतो, बरोबर हां. त्याच्यानंतर आता दुसरं ते 2 दाणी काय त्यात 24. हा ते घेतलं मध्यंतरी. हां. आता तुमचं घेतलंय. बर मित्रांनो, याच्यामध्ये खरीपामध्ये जर आपल्याला भुईमुग घ्यायचा असेल तर JL 256 आहे, JL 286, JL 500 पण एक आहे. आणि तुम्ही जसं म्हणला JL 24 किंवा टॅग 24, हां. TPG 41 भरपूर व्हरायटी ह्याच्यामध्ये आहे. आहेत व्हरायटी व्हरायटी आहेत. फक्त तुम्ही घेण्याचा उद्देश काय? जर तुम्हाला घरी खाण्यासाठी असेल तर जुन्या पद्धतीनं टॅग 24 सारखा 286 जे म्हणलं JL तुम्हाला तो आहे आणि 256 पण आहे. तर अशा पद्धतीनं दर 3 वर्षाला बियाणं बदलायला पाहिजे. आता ज्यावेळेस बी बाहेरनं विकत आणतात तुम्हाला शेंगा मिळतात त्यावेळेस तुम्ही फोडून घेता. मग त्याला पेरणीपूर्वी काय बीज प्रक्रिया करता का? आजपर्यंत केली नाही पण आता केली. यावर्षी यावर्षी केली. कशामुळे केली? मॅडमनी सांगितलं म्हणजे आमच्या स्वाती मॅडमने, यादव मॅडमने सांगितलं. हो का मित्रांनो, तुम्हाला बीज प्रक्रिया केलेलं बियाणं दिसेल. याच्यामध्ये अपेक्षित कसं असतंय की बीज प्रक्रियामध्ये आपण ह्याला ट्रायकोडर्मा लावतो, रायझोबियम लावतो, PSB आणि KMB हे 4 प्रकारचे जैविक आहे, ती बुरशी आहे, जीवाणू आहेत, ज्याच्यामुळं सुरुवातीची जी मर आहे आपलं जे भुईमुगाचं उत्पादन कमी येण्याचं मुख्य कारण काय? इकरी झाडाची संख्या राहत नाही. बरोबर. कारण बी महाग असते, मोठं असते, इकरी बी जास्त लागतं म्हणून आपण थोडं आखडून पेरतो. मग जर त्यातले जर 4 दाणे मिळाले 8 पैकी तर मग झाडाची संख्याच कमी झाली तर मग उत्पादन कसं वाढणार? त्याच्यामुळं सुरुवातीची मर असेल, कूज असेल, ही जर बियाची टाळायची असेल तर आपल्याला बीज प्रक्रिया करावं लागेल. तर ह्या 4ही घटक 4-5 ग्रॅमनं जर आपण टाकले, थोडंसं गुळाचं पाणी घेतलं आणि टाकलं. आता पेरताना तुम्ही किती अंतरावर पेरता आणि बी किती लावता? 9 इंचावरती पेरणी असायची. 9 इंचावर. 9 इंच फणातलं अंतर. बरोबर. हां. आणि साधारण ते दोन जसं पडेल तसं. पडेल तसं. तर त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे मित्रांनो, 20 ते 25 सेंटीमीटर 2 लाईनमध्ये अंतर असावं. त्याच्यापेक्षा जास्त अंतर राहू नये, कारण आता आपण सगळे उपट्या प्रकारे करतो. पहिल्यासारखं निमपासऱ्या पसऱ्या काय भुईमुग नसतो कुठं, तो बुडला जवळपास. तर त्याला 20 ते 25 सेंटीमीटर 2 ओळीतला अंतर आणि 10 सेंटीमीटर किंवा 25 सेंटीमीटर सुद्धा तुम्हाला म्हणजे फुटाला थोडं कमी असं चौकमध्ये बियाणं पडलं पाहिजे. त्यासाठी 40 ते 45 किलो बी एकरी पडायला पाहिजे, तर तुम्हाला एकरी झाडाची संख्या राहते. आता ह्याला खताचं कसं करता तुम्ही? हे झालं बियाचं आपण पेरणीचं आम्ही बघितलं. पहिलं पूर्वी आहे ना की आता यंत्रण आलं, पहिलं आपलं हाताने पुढं फेकायचं आणि मागं पेरायचं. याच्यामध्ये आता हे तेलवर्गीय पीक आहे, ह्याच्यातून तेल काढतो आणि शेंग तयार व्हायची असेल काय होतं बऱ्याच वेळा आपण जेव्हा शेंगा उपडतो त्यातले 10% 15% पोगे राहतात. बरोबर. किंवा पोचट राहतो म्हणतो आपण त्याला. त्याचं कारणच काय की त्याच्यात त्या जमिनीत कॅल्शियम मिळत नाही त्याला आणि गंधक मिळत नाही. जर तुम्हाला तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर गंधक लागेल आणि शेंग भरायला पाहिजे, टणक पाहिजे. पोत्याचं वजन जे तुमचं 25 किलो 30 किलो बसतंय ते जर 40-45 किलो भरायचं असेल तर तुम्हाला एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट हे तुम्हाला टाकावंच लागेल. नुसतं DAP चालणार नाही किंवा नुसतं युरिया भुईमुग येत नाही. आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती आहे की एकरात 7 ते 10 बॅग होतात. बरोबर. आणि जे शास्त्रोक्त पद्धतीने भुईमुग करतात ते एकरी 25 कट्टे क्विंटल म्हणतो मी तर क्विंटल 50 कट्टेपर्यंत म्हणजे पोत्यापर्यंत काढतायत. बरोबर. फक्त त्याला काय लागतंय ते जर दिलं तर आपोआप उत्पादन वाढतंय. आता त्याला शेणखत आम्ही म्हणतो एकरी 5 टन म्हणजे 2 ट्रॉल्या पाहिजे. तुम्ही जसं बोलले तसं अगोदर टाकायला पाहिजे. 3 पोती सिंगल सुपर फॉस्फेट टाकायला पाहिजे आणि एखादं पोतं DAP जर टाकलं तर त्याचं बऱ्यापैकी काम होतं. त्याचा डोसच 10 आणि 20 NPKचा आहे, त्याप्रमाणे आपल्याला द्यायला पाहिजे. आणि कॅल्शियम आणि गंधक दिल्याशिवाय तुम्हाला युरिया द्यायच्या ऐवजी अमोनियम सल्फेट द्या. त्याच्यात युरिया नत्र असते आणि गंधक पण असते. म्हणजेच कॅल्शियमची आता त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की जिप्समच्या 2 ते 3 बॅग द्यायला पाहिजे तर तुमचं उत्पादन वाढतं. कारण त्याच्यात पण गंधक आहे आणि कॅल्शियम आहे. त्यामुळे गंधकाची आणि कॅल्शियमची पूर्तता तुम्हाला युरिया टाकायची सांगायची गरज नाही, DAP टाका सांगायची गरज नाही, पण तुम्हाला हे टाकल्याशिवाय तुमचं उत्पन्न वाढणार. आता 40-45 किलो बी झालं, आपल्याला खत काय टाकायचं झालं. आता त्याच्या पुढं तणासाठी काय करता?
आम्ही खुरपणच करतो. खुरपूनच कर, तुमचं क्षेत्र कमी असतं. पण मित्रांनो त्यासाठी गोल पण एक तणनाशक आहे जे ऑक्सिफ्लोरिकून जे मिळतं बाजारात, हां. ते 12 मिली 15 लिटरसाठी घ्यायचं, किंवा 5 मिलीनं पेंडिमिथिलिन जे स्टाम्प किंवा स्टाम्प एक्स्ट्रा मिळतं बाजारात, ते सुद्धा 1 लिटर इकडी किंवा 5 मिली एकाला जर फवारलं, फक्त ते पेरणी केल्या केल्या ताबडतोब फवारावं लागतं. आणि त्यामुळे तुम्हाला ती बीजनाशक आहे, बऱ्यापैकी महिनाभर तुमचं तण येत उगवत नाही. नाही. हां. मग त्याला तुम्ही काय पुन्हा खुरपणी कोळपणी वगैरे काय करता का? कोळपणी करतो कधी कधी, नाही ओळखलं समजा तर मग कोळपणी कोळपणी करायचं, मग उपटून घ्यायचं. हां. पण भर लागण्यासाठी कोळपणी महत्वाची असते. महत्वाची. आता तुमच्याकडे उन्हाळी किंवा रबी मधला भुईमुग असतो का? उन्हाळी नाही करत. उन्हाळी करा, रबी मधला पण नाही. नाही. रबी मध्ये तुमच्याकडे कांदा वगैरे असतो. बरं. तर मित्रांनो तणनाशकमध्ये थोडं क्षेत्र असेल तर तण नियंत्रणासाठी तुम्हाला याची गरज नाही, परंतु जास्त क्षेत्र असेल तर भुईमुगाला गोल चालतंय. चालतं 100%. 12 मिली 15 लिटरला घ्या, नाहीतर स्टाम्प एक्स्ट्रा घ्या. फक्त पेरल्या ताबडतोब फवारायचं, एवढाच विषय असतो. त्याच्यानंतर आणि नंतर उगवल्यावर मारल्यावर नाही चालत. नाही उगवल्यावर पण आहे, त्याला 2 पर्याय आहेत. हां. त्याला इमेजा थापर जे मिळतं ना, पण मारतच नाही आम्ही, खुरपणच नाही करतो. त्याला पण 2 पर्याय आहेत. टार्गा सुपर पण चालतं, जी गवत वर्गाचं असतं, जी काडी सारखी येते ती मरतं, ते दोन्ही पर्याय आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो कीड आणि रोगासाठी जर विचार केला आपल्याला, तर आपल्याला याच्यावर सुरुवातीला नागळी येते, केसाळाळी येते, पाणी गुंडाळणारी येते, वेगवेगळ्या प्रकारच्या पानं खाणाऱ्या आळ्या येतात. नागाळी जास्त प्रमाणात. सुरुवातीला नागाळी येते तेवढा नुकसान करत नाही, पण नंतर तुमची पानं गुंडाळणारी आळी पण नुकसान करत नाही. पण ज्यावेळेस तंबाखूची पानं खाणारी आळी, ज्याला स्पोडोप्टेरा म्हणतो आपण, किंवा लष्करी आळी किंवा केसाळ आळी ही जर आली तर त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आणि रोगामध्ये सुरुवातीची मर आहे, त्याच्यानंतर टिक्का आणि तांबेरा हे 2-3 गोष्टीचं आहे. तर एक लागवड केल्यानंतर महिन्यानी 1-2 फवारण्या किंवा 3 फवारण्या, एक साधं कीटकनाशक, एक साधं बुरशीनाशक. म्हणजे पहिली मँकोजेप अधिक क्लोरोपायरिफास घ्या, दुसरी घ्यायची तुम्हाला तर टिल्ट अधिक थायोमिथॉक्झम घ्या. अशाच्या 2 किंवा 3, आणि त्या फवारणीसोबत तुमच्या पिकाची अवस्था कुठली आहे, म्हणजे समजा आऱ्या सुटायला लागल्या तर त्यावेळेस मग काय घ्यायला पाहिजे, 05234 घ्यायला पाहिजे, किंवा आणि शेवटच्या टप्प्यात जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 0050, म्हणजे पाण्यात विरघळणारं खत त्याच्यामध्ये मिसळून जर फवारणी केली तर चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं. मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे. आज आपण फक्त BBFद्वारे पेरणी केल्याची कशी करायला पाहिजे, द्वारेच का पेरणी करायला पाहिजे. आणि यावर्षी असंही हवामानाचा फटका आपल्याला बसलेला आहे. 1 महिना लेट पाऊस, मध्यंतरी पाऊस झाला सुद्धा, तो खूप झाला. म्हणजे अतिवृष्टी किंवा अनावृष्टीला तोंड देण्यासाठी BBF तंत्रज्ञान कसं फायदेशीर होऊ शकतं भुईमुगामध्ये, ते त्याच्याबद्दल आता जे आपण ह्या वर्षी अतुल BBFवर प्लॉट करतोय ते कशासाठी करतोय आपण, आणि त्याचे फायदे. BBFवर पेरणी करायची म्हणजे सुरुवातीला सगळ्यात म्हणजे बियाची पहिली बचत होती. बरोबर. दुसरी गोष्ट, आपल्याला जे क्षेत्र आहे, समजा 1 एकर क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला जेवढं बियाणं पाहिजे अपेक्षित तेवढंच बियाणं आपण तिथं हे करतो. आणि जरी पावसाचा खंड पडला आणि पाऊस लांबलाच तर आपल्या शेतातलं असलेलं पीक ते आहे त्या ओलीवर तग धरू शकतं. म्हणजे समजा आपल्याला पाऊस 15 दिवसांनी पडणार आहे, 15 दिवसात ते तग धरून शकतं, म्हणजे ते एकदम वायबल होत नाही. अंतर जास्त आणि असल्यामुळे महत्वाचं म्हणजे त्या BBFच्या 2 ओळीतलं अंतर 1800 इंच असल्यामुळं स्पेस भरपूर राहतो आणि असलेली ओल पिकांना वाढण्याची स्पर्धा लागत नाही. आणि रान असं पोतावर राहतं, गादी वाप्यावर मोकळं भुसभुशीत राहतं. तुम्ही किती दिवस झालं पेरता BBFवर? मी 6-7 वर्ष झालं माझी पेरणी चालू आहे BBF. तरी सुद्धा लोक अजून BBFवर काय येत नाहीत. ती का? काय, लोकांची मानसिकता म्हणजे एक, त्यांना ती साऱ्याच पाहिजे, म्हणजे पाणी देण्यासाठी सोपं होतंय. सोपं होते असा विषय. मित्रांनो BBFचे फायदे तसे अनंत आहेत. स्वतः अतुल करतोय, खूप दिवस झाला आपण त्याच्याकडे व्हिडिओ केलेत. 20 ते 25% बियाण्यात बदल होते, 20 ते 25% उत्पादन वाढतं, 30-35% पर्यंत उत्पादन वाढतं. आणि त्या दोन्ही कळच्या बॉर्डरला जे लाईन राहतात त्याला तुम्ही शेंगा किती लागतात बघा. कारण जेवढी योग्य अंतरावर लागवड होईल पेरणी, म्हणजे दोन्ही रोपातलं 2 ह्याच्यातलं जर जेवढं ओळीतलं अंतर सारखं राहिलं तर त्याला हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश, जागा, पाणी, अन्नद्रव्य ह्याच्यात काही स्पर्धा होत नाही. आणि चांगली हवा खेळली, चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर आपोआप पीक पोचलं जातं. त्यामुळे कीड रोग पण येत नाही. BBFवर पेरल्यावर नुसतं पाण्याचं नाही. काय केलंय यंदा यांच्याकडून ट्राय केलंय सगळं. म्हणजे तुम्ही त्या फक्त आता पद्धतीने. करताना एक करा, अजून तुमच्याकडे ओल चांगली नाही. कारण BBFवर पेरायचं असेल मित्रांनो तर चांगली ओल, म्हणजे चांगला वापसा पाहिजे, चिखल चालत नाही. ते आता वापसा आपला भरपूर एक दुसरं, चारी फार खोल नाही जरी चालेल तरी चालतंय, परंतु चारी आणि बेड दिसला पाहिजे. बेड म्हणजे कशी गादी, आपण भुईवर गादी टाकल्यावर गादी कशी दिसते तसा तुमचा बेड दिसतो का, नसेल तर थोडं नावसारून घ्या. कुठं उघडं पडलं असेल, बी वापसा नसला तर ते झाकून घ्या.
आणि तणनाशकाला तुम्हाला वाटत असेल तर सरळ गोल किंवा स्टाम्प मारा. कमी खर्चामध्ये आपल्याला जर शेती करायची असेल, कारण मजुरी कुठली आणायची एवढी मोठी खुरपायला, नाही. खुरपणं काही सोपं नाही. 1 एकर मजूर खुरपायला 7 आणि 8 हजार रुपये लागेल. असे अनंत फायदे आहेत. आणि अतुल जसं बोलला तसं चांगला जर बेड केला असेल आणि सुरुवातीला चांगले पाऊस झाले आणि मधीच एखाद्या पावसाने जर दडी मारली, 21 दिवस जर पाऊस नसला तर बेड जर चांगले केले असेल तर तुमचं पीक ऊन धरत नाही. पिकाच्या उत्पादनावर विशेष फरक पडत नाही. थोडा बहुत कमी होतं पण वाळत नाही. दुसऱ्याचं 100% वाढतं. आणि ज्यांनी साऱ्यात पेरले त्याचं सलग 2 दिवस पाऊस राहिला की त्याला मर येते, मुळकूज येते, वर्ण रोग येतोय, मुळी चालत नाही, वाळून जाते, पुन्हा तुम्ही पंचनामा करा म्हणायला मोकळे झाले. ह्या फायद्यासाठी आपल्याला निसर्ग बदलता येत नाही, परंतु निसर्गाला अनुकूल शेती कशी करायची ह्यासाठी आपल्याला तंत्रज्ञान, पहिलं BBF, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला शून्य मशागतसुद्धा तंत्रज्ञान, SRT-सुद्धा लोकाला जे पाहिजे त्याच्याबद्दलसुद्धा आपल्याला जावं लागेल. कारण शेतीमध्ये माझ्या हातात फक्त उत्पादन खर्च कमी करणे एवढंच शेतकऱ्याच्या हातात आहे. आणि हवामानाला अनुकूलन बाजारावर कमीत कमी विसंबून कसं राहून शेती करता येईल एवढं आपल्या हातात आहे. आणि त्या आपल्या हातात आहे त्याच्यावर भर देणं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला 100 अडचणी येतात, एक येत नाही शेतकऱ्यापुढं. मी तर उदाहरण देत असतो की शेतकऱ्याला म्हणजे प्रभू रामचंद्राला 10 तोंडाच्या रावणाला तोंड द्यायचं होतं, पण माझ्या शेतकऱ्याला 100 तोंडाच्या रावणाला तोंड द्यायचं. आणि मग आम्ही जर चिकित्सक राहिलं नाही, सजग राहिलं नाही, माहिती घेतली नाही, शिकलो नाही, विचारलं नाही, बघितलं नाही तर आम्हाला कशी कळेल? मग प्रत्येक ह्याला काहीतरी मार्ग आहे. तो मार्ग फक्त मला सापडवायचा आहे. दिंडीत जायचं आहे तर कुठल्याच्या दिंडीत जायचं आहे हे एकदा पक्कं करा. तुम्ही शास्त्राच्या दिंडीत जावा, विज्ञानाच्या दिंडीत बसा, नक्कीच उत्पादन खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याला शेती परवडल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं आपण इथं थांबू. आपण वेळ दिला तुमच्या गडबडीत, एवढ्या पेरणीच्या. अतुलची गडबड चालू आहे. मॅडम तर आमच्या नेहमीच कष्ट करत राहतात, दिवसभर फिरत राहतात. मॅडमचं लय सहकार्य आहे. मॅडमचं सहकार्य आहे. मी त्यांच्याबद्दल मॅडमचं सहकार्य भरपूर आहे. भरपूर मी त्यांचं बऱ्याच वेळा नाव घेत असतो व्हिडिओमध्ये, पण त्यांची जी मरमर आहे आणि तुमचं सहकार्य आहे त्याच्या ते ऐकून सगळ्यांनी तंत्रज्ञान शिकून घ्यावं आणि शास्त्रोक्त ज्ञानाची शेती करावी अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. नमस्कार.